नमस्कार मित्रांनो, बघा हे महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे एक आजच्या तारखेला दिनांक 28/3/2024 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। बघा हे परिपत्रक अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे जुनी मध्यवर्ती इमारत दुसरा मजला पुणे दिनांक 28/3/2024। विषय काय बघा, कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तर तालिका आन्सरकीबाबत सूचना देण्याबाबत संदर्भ कारागृह विभाग पद भरती जाहिरात दिनांक 1/1/2024। यामध्ये काय सांगितले बघा, उपरोक्त विषयांचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत 25 संवर्गातील पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19/3/2024 ते 21/3/2024 या कालावधीत झाली आहे। या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नाची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका आन्सर की उमेदवारांना दिनांक 29/3/2024 रोजीपासून कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। या संदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन ID व पासवर्डद्वारे प्रति हरकत ₹200 शुल्क जमा करून कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल। सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक 29/3/2024 ते दिनांक 2/4/2024 रात्री 11:59 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही। तसेच हरकतीची संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। पुन्हा पाठवले बघा, सत्यवान हिंगमिरे वरिष्ठ प्रशासन अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे। म्हणजे कारागृह विभागाची जे काही पेपर झालेले आहेत ऑनलाईन, त्यांची आन्सर की उत्तर तालिका दिनांक 29/3/2024 म्हणजे उद्याच्या तारखेत प्रसारित होणार आहे। ते संकेतस्थळ www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर जाऊन बघता येईल। आणि कोणाला हरकती नोंद करायच्या असतील त्यांनी प्रति हरकत ₹200 शुल्क जमा करून हरकती घेता येतील। पण हरकतीसाठी जे कालावधी दिलेला आहे दिनांक ते 29/3/2024 म्हणजे उद्या आन्सर की प्रसारित झाल्यानंतर ते 2/4/2024 पर्यंत मध्यरात्री 12पूर्वी म्हणजे 11:59 वाजेपर्यंतच असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही। ही होती कारागृह विभाग संदर्भात परिपत्रक। धन्यवाद।